हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असता. श्री स्वामी समर्थ. तर सकाळचे 7:30 वाजत आलेले आहेत. तर खूप छान वातावरण झाले आणि दिवसाची सुरुवात खूप सुंदर होती. कारण की आपण जर सकाळी लवकर उठलो ना तर आपल्याला दिवस पण छान जातं. तर तुमचा कसा जातो मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला मग मी चहा वगैरे घेते. तर सकाळी चहा घेतल्याशिवाय तर दिवस आपला पूर्ण होत नाही. तर चला मग मी चहा वगैरे घेते. मी चालले हॉस्पिटलला, कारण की माझी तब्येत खूप बिघडली होती. कारण की अशी चक्कर वगैरे आणि काय माहिती कशामुळे येतं ते अशक्तपणा खूप वाटत होता. कारण की काल झोपूनच दिवस काढला मी. कारण की असं बसूच वाटत नव्हतं, इतका त्रास व्हायचा मला. तर मी त्यांना हॉस्पिटलमध्ये चाललेले आहे, पाहू शकता तुम्ही. तर हॉस्पिटलला गेले पण गर्दी पण होती, मला थांबू पण वाटत नव्हतं, तर बसू पण वाटत नव्हतं. तर मग तसंच आता काय करणार ना, नंबर असल्यानंतर पुढे तर मी तिथेच बसले मग. तर हॉस्पिटलवरनं आम्ही घरी आलेलो आहे, पाहू शकता तुम्ही. तर मला गोळ्या वगैरे घ्यायच्या होत्या. तर बघू शकता तुम्ही, टॉनिक वगैरे दिलेलं आहे ब्लड वाढण्यासाठी वगैरे ते. तर मला आता स्वयंपाक वगैरे काहीच झालेलं नाही आहे. तर मी स्वयंपाक वगैरे करून घेणार आहे आणि मग नंतर गोळ्या वगैरे खाऊन आराम करणार आहे. तर बघू शकता तुम्ही 2 टॉनिक दिलेले आहेत. तर एक चक्कर वगैरे येण्यासाठी आणि ब्लड वगैरे वाढण्यासाठी आहेत ते. आणि गोळ्या दिलेले कमीच द्या म्हटलं गोळ्या, कारण की मला गोळ्या बिलकुल खाऊ वाटत नाही. बिलकुल म्हणजे इतका गोळ्या खायचं म्हटलं की गोळीच हे होती. त्याच्यामुळे मी सांगितलं की मला औषधच द्या, गोळी वगैरे जास्त काही देऊ नका. तर पण खूप थकवा आल्यासारखं, काहीच करू वाटत नव्हतं स्वयंपाक वगैरे. हे म्हणलं होते बाहेर खाऊ आपण, पण बाहेरचं कसं खाणार ना, आधीच तब्येत डाऊन आहे. अजून खाल्लं तर बाहेरचं खाल्लं तर अजून त्रास होण्याची शक्यता असते आपल्याला. तर चला मी आता हे ठेवून घेते आणि स्वयंपाकाला लागते. म्हणजे गोळ्या वगैरे खाल्ले तर मला बरं पण वाटेल. तर काय माहिती, मुलं पण स्कूलवरनं यायची होती आणि त्यांना पण टिफिन वगैरे दिला होता सकाळी, पण मी थोडाच केला होता. आणि मुलांना आल्यानंतर जेवायला वगैरे लागणारच आहे. तर त्यांना मला लवकरच स्वयंपाक करावा लागणार आहे. तर चला मग माझा आराम पण होईल दिवसभर. त्याच्यासाठी काल पूर्ण दिवस झोपून होते. असाच दिवस गेला माझा सगळा, बघू शकता तुम्ही. तर चला मग आपण स्वयंपाक वगैरे केला आहे. मी ते चवळीची भाजी, डाळ आणि चपाती केलेली आहे. तर मला खाऊच वाटत नव्हतं, तरी पण मी बळबळ खाल्ली. का तर गोळ्या खाल्ल्यानंतर चक्कर वगैरे येते आपल्याला, त्यासाठी मग खावंच लागतं. कारण की न खाता घेतलं तर आपल्याला खूप त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे मी जेवण वगैरे करून घेते. तर जेवायला बसलेले आहे तुम्ही पण जेवण करायला. तर बघू शकता मग जेवण करून घेते मी. तर कारण की मुलं काही स्कूलवरनं आली नव्हती, मला गोळ्या खायची होती, तर मी जेवण करून घेते. चला मग तुम्ही कंटिन्यू करा. तर आजारी असलं तरी आपल्याला कामं करावंच लागतं. तर मी मशीनमध्ये कपडे टाकले होते, ते सुकायला घालायचे होते मला. तर मी सुकायला घालून घेते, बघू शकता तुम्ही. तर कारण की थोडेच कपडे होते आणि मशीनलाच लावले होते मी. तर मी इतर वेळेस घासून वगैरे टाकत असते, पण ह्यावेळेस काही जमलंच नाही. कारण की खूप अशक्तपणा होता, कसं करणार ना काम. आणि आजारी असलं तरी स्त्रीला काम करावं लागतंच. स्वयंपाक म्हणा, भांडी, कपडे, हे रेग्युलरची कामं तर करावंच लागतात. एक्स्ट्रा नाही केली तरी करावंच लागतात. तुम्हाला तर माहितीच असणार, प्रत्येक स्त्रीला माहिती असणार आहे. कोण कोण करतं असं माझ्यासारखं, तर कमेंट करून मला नक्कीच सांगा. चला मी आता पटपट घालून घेते कपडे सुकायला. कारण की कपडे सुकायला घालायची पण इच्छा नव्हती माझी. तर आपले इथे कपडे सुकायचे टाकून झालेले आहेत. तर भांडी वगैरे पटकन घासून घेते मी. कारण की पाणी वगैरे पण आलेलं आहे, सोडलेलं आहे मला पाणी. तर आणि मी हे काय बोलायचं मला काही समजतच नाही, कारण तब्येत ठीक नसली तर मला इथे इडलीचं पीठ भिजत घालायचं होतं. कारण की मुलांना टिफिनला द्यायचं होतं दुसऱ्या दिवशी. कारण की त्यांचे नेम असतात की ह्या दिवशी हे आलं पाहिजे. तर मी इथं उडीद डाळ, हरभरा डाळ, डोसे करायचे होते, सॉरी डोसे करायचे आहेत मला. तर मेथी, उडीद डाळ आणि हरभऱ्याची डाळ ते भिजत घातली आणि एका साईडला तांदूळ घातले मी भिजत. तर बघू शकता तुम्ही आपण धुवून वगैरे मी आता पाणी वगैरे टाकून घेते त्यात. कारण की भिजण्यासाठी पाणी तर टाकावं लागतं, आपल्याला माहिती आहे तुम्हाला. तर मेथीने आणि हरभऱ्याच्या डाळीने खूप सुंदर आपले डोसे होतात, कडक होतात एकदम. आणि तुम्ही हे ट्रिक करून पहा, तर खूप छान होतात. तर तुम्ही कसं करता मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला मग आपण भिजत ठेवूया. कारण की बोलू तर नाही वाटत मला,
पण काय करावं आणि कामाचं तर माहिती आहे तुम्हाला, खूप कंटाळा येतो. त्याला माझा व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, सबस्क्राईब करून घ्या. चला इथे काल ना गॅप पडलेला आहे, तर ना तब्येत वगैरे ठीक नव्हती, कारण की अशक्तपणा वगैरे चक्कर वगैरे खूप येत होती मला. काल झोपूनच होते, आरामच केला. म्हणजे आता हॉस्पिटलला वगैरे जाऊन आले मी, ब्लड वगैरे टेस्ट केलं तर ना ब्लड कमी सांगितलेलं आहे. तर ना त्यासाठी ना खूप त्रास होतो ना मला, कारण की ना अशी इच्छाच होत नव्हती की व्हिडिओ शूट करावं आणि टाकावं, अपलोड करावं. तर ना कालचा दिवस झोपून काढला, तर चला म्हटलं आज तरी व्हिडिओ टाकावा. त्यासाठी व्हिडिओ, कारण की ना तब्येतीची काळजी घेतली तर आता आपण हे होतं, तर त्यासाठी काल आरामच घेतला. चला म्हटलं आज तरी व्हिडिओ टाकून घेऊया. तर ना गोळ्या वगैरे चालू आहेत, गोळ्या वगैरे टायमिंग टू टायमिंग घेते, पण तरी पण काही व्यवस्थित बरं वाटत नाही आहे. तर गोळ्या वगैरे अजून चालू आहेत, कारण की ना एकच दिवस झालेला आहे, लगेच तर फरक पडू शकत नाही ना आपल्याला. लगेच दवाखान्यात जाऊन आलो आणि लगेच आपण गोळ्या खाल्ल्या लगेच बरं वाटलं असं तर नसतं ना. तर चला मग मी ना गोळ्या वगैरे पण खाते. तर मला काही बोलायचं काही समजत नाही, कारण की तब्येत ठीक नसली तर ना बोलू पण वाटत नाही. तर हे ना शेअर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा. तर आपण व्हिडिओ ना इथेच थांबूया. तर चला मग माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, तर ना मग इथेच थांबवते मी. बाय.